हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल DA2 अकॅडमीच्या ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या प्रत्येकांचं स्वागत आहे. जसं की तुम्ही माझ्या बॅकग्राऊंडला बघत आहात, आज आपल्याला एका टॉप सिक्रेटबद्दल डिस्कशन करायचं आहे, जे की महाराष्ट्र बोर्डाला असं वाटते की ते त्यांच्या विद्यार्थ्यांसोबत म्हणजे 12वी कॉमर्सचे जेवढेही विद्यार्थी आहेत, खास करून अकाउंट्सबाबत OCM इकॉनॉमिक्सबद्दल जे कॉमर्सचे मुलं आहेत त्यांना ही गोष्ट माहीत होऊ नये म्हणून हे जे पत्रव्यवहार आहे किंवा हे जे डॉक्युमेंटेशनचं एक्सचेंज आहे ते स्टुडंटसोबत न करता महाराष्ट्र बोर्ड फक्त आणि फक्त पर्टिक्युलर विषयांच्या टीचरसोबतच करतात. जसं की तुम्हाला माहीत आहे, एव्हरी इयर जेव्हा बोर्डाचे पेपर संपतात त्या प्रत्येक वर्षी बोर्डाचे पेपर चेक होत असताना टीचरजवळ बोर्डाकडून एक आन्सर शीट प्रोव्हाइड करण्यात येते, मॉडेल क्वेश्चन पेपर प्रोव्हाइड करण्यात येते आणि बोर्डच्या टीचरला सांगत असते की बाबा इन केस जर तुम्हाला समजत नसेल की त्या स्टुडंटनं उत्तर काय लिहिलेलं आहे किंवा मार्क स्कीम कशी असायला पाहिजे, तर हे कॉन्फिडेन्शियल आहे. ह्या मेथडमध्ये, ह्या डॉक्युमेंटेशनमध्ये जे पण तुम्हाला सांगितलेलं आहे, ज्या पण स्टेपला जे मार्क्स सांगितलेले आहेत त्या स्टेप्सनं तुम्हाला स्टुडंट्सला मार्क द्यायचे आहेत आणि मग ते टीचर्स काय करत असतात, त्या कॉन्फिडेन्शियल मॉडेल आन्सरमध्ये जे पण सांगितलेलं आहे त्यानुसार विद्यार्थ्यांना मार्क्स देत असतात. तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना माहिती आहे की नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न पार्टनरशिप फायनल अकाउंट्स 12 मार्काला आहे, ॲडमिशन ऑफ पार्टनर, रिटायरमेंट ऑफ पार्टनर 10 मार्काला आहेत, बिल ऑफ एक्सचेंज 10 मार्काला आहे. बट कोणत्या स्टेप्सला एक्झॅक्ट किती मार्क आहेत हे मॅक्सिमम मुलांना माहीत नसतं. 100 पैकी 90% मुलांना माहीत नसतं. 1-2-4 मुलं असतात जे थोडंसं डीपमध्ये अभ्यास करतात, त्यांनाच माहीत असतं. बट मोस्ट ऑफ स्टुडंट्सला माहीत नसतं. तर त्याच्याबद्दल आपल्याला डिस्कशन करायचं. बट ते डिस्कशन आपण लगेच करूयात का व्हिडिओच्या एंडला करूयात? आता लगेच सांगू का व्हिडिओच्या एंडला सांगू? नहीं बता भाई 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 मेरा भाई बता मेरा बता. चला लगेच सांगायला आपण स्टार्ट करतो. सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही आता इथं स्क्रीनवर बघत असाल, तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना दिसत असेल इथं जे पण दिलेलं मी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो. तर हे तुमच्या पुस्तकातलं ॲडमिशन ऑफ पार्टनरचं प्रॉब्लेम आहे. हे तुमच्या पुस्तकातलं ॲडमिशन ऑफ पार्टनरचं प्रॉब्लेम आहे, जे की बोर्ड 2022च्या एक्झाममध्ये आलेलं आहे. ॲडमिशन ऑफ पार्टनरचं क्वेश्चन आहे आणि हे त्याचं आन्सर आहे. बोर्डाकडे एक्सपेक्टेड आहे की स्टुडंटनं अशा पद्धतीचं आन्सर त्याच्या आन्सर शीटमध्ये लिहावं, अशा पद्धतीचा आन्सर त्याच्या आन्सर शीटमध्ये लिहावं, जेणेकरून त्याला मार्क द्यायला सोपे जाईल. आणि कोणत्या स्टेप्सला आता किती मार्क आहेत आपण डिस्कस करूयात. तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना माहीत आहे की ॲडमिशन ऑफ पार्टनरला 10 मार्क आहेत. तर या 10 पैकी रिव्हॅल्युएशन अकाउंट्सला किती मार्क आहेत, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला किती मार्क आहेत आणि बॅलन्स शीटला किती मार्क आहेत हे आपल्याला आजच्या याच्यामध्ये डिस्कस करायचं आहे. म्हणजे प्रत्येक चॅप्टरबद्दल आपण प्रत्येक क्वेश्चनबद्दल डिस्कस करणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला काही इथं मार्क्स हायलाईट करतो. इथे तुम्ही चेक करू शकता. फर्स्ट तुम्हाला इथे दिलेला आहे रिव्हॅल्युएशन अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट आणि ॲज पर बोर्ड्स रिव्हॅल्युएशन अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला 3 मार्क द्यायला पाहिजे. किती मार्क्स द्यायला पाहिजे? टोटल 3 मार्क्स द्यायला पाहिजे. आता त्या 3 पैकी चेक करा. तुम्हाला इथं DR साईडला, मी थोडंसं व्हिडिओच्या बाहेर जातो, थोडं व्हिडिओमध्ये येऊन बोलतो. हां, रिव्हॅल्युएशन किंवा प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या DR साईडला तुम्हाला इथं 4 बॅलन्सेस दिसत आहेत. हे जर 4 बॅलन्सेस तुम्ही करेक्ट अमाऊंट सहित लिहिलात तर तुम्हाला त्या 4 बॅलन्सेसला अर्धा मार्क इच, म्हणजे रिव्हॅल्युएशनच्या DR साईडला 2 मार्क झाले अँड रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या CR साईडला 2 मार्क जात आहेत, त्यामुळे इथे 1 मार्क. टोटल किती झाले? 3. बट सर, जर आम्ही रिव्हॅल्युएशनचे 4 पोस्टिंग DRचे व्यवस्थित केले, CRचे 2 व्यवस्थित केले, ज्याला अर्धा मार्क इच आहे, टोटल 6 पोस्टिंगचे झाले 3 मार्क. बट आम्ही जर इथली टोटल चुकीची केली तर मग अशा वेळेस किती मार्क्स कटतात? तर ज्याही वेळेस तुम्ही इथली टोटल चुकीची करता, ह्याचा अर्थ तुम्ही काय केलेलं आहे, हे जे DRला जे अमाऊंट लिहिलेले आहेत ना, ह्याची कोणती तरी अमाऊंट मिस्टेक केलेली आहे. मग जर तुम्ही RDD आणि मशिनरीची जर अमाऊंट चुकीची लिहिलं तर तुमचे 1 मार्क कटतील. जर असं जर झालं, सगळ्यांचे सगळे DRचे आणि CRचे पोस्टिंग बरोबर आहेत, अमाऊंट बरोबर आहेत, बट कॅल्क्युलेशनमध्ये मिस्टेक झाली, तर मग तुम्हाला इथं रिव्हॅल्युएशनचं जे प्रॉफिट चुकला त्याच्याबद्दल ते तुमचे 1 मार्क कट करतात. त्याच्याबद्दल ते तुमचे किती मार्क कमी करतात? 1 मार्क करतात. हे झालं रिव्हॅल्युएशन किंवा प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंट. त्याच्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट्सला ॲज पर बोर्ड्स पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला किंवा करंट अकाउंटला 2 मार्क द्यायला पाहिजे. आता इथं नीट लक्षात घ्या की ज्या पण वेळेस ॲडमिशन ऑफ पार्टनरमध्ये पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचं गणित येते, म्हणजे मोस्ट ऑफ ॲडमिशन ऑफ पार्टनरच्या गणितामध्ये पार्टनर्स कॅपिटल अकाउंट असते आणि मग त्याच्यानंतर
बॅलन्स शीट तयार करतात. जर करंट अकाउंटचं आलं तर करंट अकाउंटला 2 आणि कॅशला 1 मार्क जाते. जे कॅश बॅलन्स येतात त्याला 1 मार्क जाते. जर तसं जर नसेल तर मग क्लिअर कट पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला 3 मार्क असतात. जास्तीत जास्त करून ॲडजस्टेड कॅपिटलच्या केसमध्ये पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला 3 मार्क असतात. आता हे 3 मार्क कसे असतात, 2 किंवा 3 हे याच्या पोस्टिंगनुसार आहे. जसं की तुम्ही ते चेक करू शकता. गुडविलचं डिस्ट्रीब्युशन करण्यात आलेलं आहे. इथं अर्धा मार्क इथे देण्यात आलेला आहे. तर इथे झाले 3, इथे झाले 2. त्याच्यानंतर आता बॅलन्स शीटला कोणतेही असू दे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचं गणित असू दे, ॲडमिशन ऑफ पार्टनरमध्ये करंट अकाउंटचं गणित, बॅलन्स शीटला कंपल्सरी 4 मार्क असतात. बॅलन्स शीटला कंपल्सरी किती मार्क असतात? 4 मार्क. ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, बॅलन्स शीट 8 आयटम्स गुणिले हाफ इच 4 मार्क्स. त्याच्यामध्ये ओव्हरऑल 8 बॅलन्सेस. आता ते कोणते येतात? कॅपिटलची जी अमाऊंट आहे ते तुम्हाला व्यवस्थित लिहिलं का चेक करतात. करंट अकाउंटचा अमाऊंट आणि क्रेडिटर्स आणि मग हे सगळे डेप्रिसिएशनशी रिलेटेड असे ओव्हरऑल टोटल 4 मार्क असतात. राईट. आय होप तुम्हाला समजलं असेल की एक्झॅक्ट मार्क स्कीम कशी असते. एकंदरीत तुम्हाला आयडिया येत असेल की बाबा जर आम्ही गणित एक्झाममध्ये पेपर सॉल्व करत असाल तर किती बारकाईने तुमचं पेपर चेक होणार आहे. इतके बारीक गोष्टी तुम्हाला ऑब्झर्व करावं लागतील आणि लिहावं लागतील. राईट. असं नाही की तुम्ही क्लासेसमध्ये वगैरे जसं लिहिता तसं चेक होतं. मोस्ट ऑफ कोचिंग क्लासेसमध्ये डार्क सिक्रेट्स मला माहीत आहे. मोस्ट ऑफ कोचिंग क्लासेसमध्ये जेव्हा बॅक टू बॅक राऊंड चालू असतात तर टीचर्स एकच काम करते. कोणत्याही कोचिंग क्लासमध्ये इवन इन्क्लुडिंग मी काय मला स्वतःला त्यातलं वेगळं समजत नाही. इवन मी सुद्धा एक्झाममध्ये माझ्या क्लासेसच्या ट्युशनचे पेपर्स चेक करत असताना मी फक्त एकाच गोष्टीवर फोकस करतो, ते म्हणजे स्टुडंटने हे लिहिलेलं आहे. हे जर लिहिलेलं असेल व्यवस्थित आणि तर याचा अर्थ त्याला बरोबर आलेला आहे, मग त्याला मार्क देऊन टाकतो इथं 3 मार्क. जर हे जर चुकलं तर मी त्याला 1च मार्क देतो. इथं मार्क खूप कमी करतो मी, कारण जोपर्यंत विद्यार्थ्याचे मार्क काढत नाही तोपर्यंत सिरियस होत नाही. त्याच्यानंतर बॅलन्स शीट आणि त्यानंतर पार्टनर्स जे करंट अकाउंट किंवा कॅपिटल अकाउंट आहे, हे पार्टनर्सचं करंट आणि कॅपिटल अकाउंटची बॅलन्स शीट हे मोस्ट ऑफ केसेसमध्ये मी चेक करत असतो. ॲडमिशन ऑफ पार्टनर नंतर नेक्स्ट गणित आहे. जसं की तुम्ही इथं पाहू शकता, रिटायरमेंट ऑफ पार्टनर्स. ॲडमिशनला ऑर रिटायरमेंट आलं होतं हे 2022 बोर्डामध्ये. तर आता चेक करा. रिटायरमेंट ऑफ पार्टनरमध्ये रिव्हॅल्युएशन अकाउंट आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आहे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट नंतर इकडं बॅलन्स शीट दिलेली आहे आणि ओव्हरऑल गणितामध्ये चेक करा आता कसं मार्क्सची जी स्कीम आहे ते डिस्ट्रीब्यूट करण्यात आलेलं आहे. सर्वात पहिले तुम्ही जर आता रिव्हॅल्युएशनची प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट जर चेक करत असाल तर प्रत्येक लेजर बॅलन्सला इथं अर्धा मार्क देण्यात आलेला आहे. इकडं अर्धा. तर टोटल रिटायरमेंट ऑफ पार्टनरच्या प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट आहे त्याला 2.5 मार्क आहे. टोटल किती? 2.5 मार्क्स त्याला देण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आहे. प्रत्येक चेक करा 3/4 मार्क इथे देण्यात आलेला आहे. पाऊंड मार्क 0.75 इथे त्याला 3/4 दिलेला आहे. इथं 3/4 मीन्स 0.75 मार्क्स. 0.75 मार्क्स त्यांना देण्यात आलेले आहेत. जे की जर इथं बघा गुडविलला 0.75 आहे आणि इथं जनरल रिझर्वला 0.75 आहे. म्हणजे ह्या 2 पोस्टिंगचे तुम्हाला 1.5 मार्क मिळतील. आय होप तुम्हाला क्लिअर होत असेल. त्याच्यानंतर बॅलन्स शीट दिलेली आहे. बॅलन्स शीटला एकूण या क्वेश्चनमध्ये चेक करा इकडे किती मार्क दिसायला तुम्हाला. इथं 3 मार्क आणि इकडं 1.5 मार्क. म्हणजे टोटल रिटायरमेंट ऑफ पार्टनरमध्ये बॅलन्स शीटला 4.5 मार्क आलेला आहे. आता ही जे मार्क्सची जी स्कीम आहे चेक करा. इकडं 4.5 आणि इथं 2.5, 5 आणि 2 7 झाले. राईट. आणि हे 3 मार्क. 7 + 3 10 मार्क. म्हणजे ओव्हरऑल जर मार्कचं डिस्ट्रीब्युशन स्कीम बघितलं तर रिटायरमेंट ऑफ पार्टनरमध्ये तुम्हाला दिसत असेल एक्झॅक्ट कशी आहे. रिव्हॅल्युएशन अकाउंटला जे प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंट आहे त्याला 2.5, 4.5 आणि 3. 2.5, 4.5 आणि 3चं ओव्हरऑल डिस्ट्रीब्युशन स्कीम आहे. आता समटाईम्स हे फ्लक्च्युएट होत असते डिपेंड अपॉन ॲडजस्टमेंट्स पोस्टिंग ह्या दोन्हीवर पण ते डिपेंड असते. ऑल राईट. हां. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हे बघा. टोटल एक्झॅक्ट तुम्हाला समजत असेल स्कीम ऑफ मार्किंग. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 2.5 मार्क, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट 3 मार्क आणि न्यू बॅलन्स शीट शोन ऑन 9 आयटम्स आहेत. टोटल 4.5 मार्क. हे टोटल 10 मार्क्स डिस्ट्रीब्यूट झाले. जसं की तुम्ही चेक करू शकता. मी थोडंसं स्क्रीनच्या बाजूला गेलं तर मे बी तुम्हाला थोडंसं दिसेल. राईट. ग्रेट. चला नेक्स्ट आहे. इथं काय सांगितलेलं आहे, नोट अल्टरनेटिव्ह ट्रीटमेंट फॉर रायटिंग गुडविल कॅन बी कन्सिडर्ड. आता गुडविलचे जे डिस्ट्रीब्युशन करण्यात आलं होतं, जर तुम्ही वेगळ्या पद्धतीने जर करत असाल
किंवा हे जे व्हॅल्युएशन ऑफ गुडविल आहे ट्रीटमेंटचं आहे हे सुद्धा विचारात घेतलेलं आहे त्या मार्क टाकण्यामध्ये, राईट. आणि इन केस जर तुम्ही ते गुडविलमध्ये कुठं ना कुठं चुकलात डिस्ट्रीब्युशन करण्यामध्ये वगैरे वर्किंग नोटमध्ये, तर मग तुमचे मार्क्स डेफिनेटली कट होतात, राईट. नेक्स्ट आहे त्याच्यानंतर जे गणित आपल्याला डिस्कस करायचं ते आहे डिझोल्युशनचं, राईट. आता डिझोल्युशनचं एक्झाममध्ये 4 प्रकारचे गणित येऊ शकतात. सर डिझोल्युशनचे 4 प्रकार कोणते? तर नंबर फर्स्ट सिम्पल डिझोल्युशन, फर्म डिझॉनर, राईट, वन पार्टनर इन्सॉल्वंट किंवा ऑल पार्टनर इन्सॉल्वंट. ते 3 प्रकार झाले, म्हणजे सिम्पल डिझॉनर, वन पार्टनर इन्सॉल्वंट, ऑल पार्टनर इन्सॉल्वंट किंवा जर्नल एंट्रीज जाऊ शकतात, राईट. आता ह्या जे गणितामध्ये इथे 2022ला आलं होतं ह्याच्यामध्ये जर्नल एंट्रीज करायला सांगितले होते आणि 10 जर्नल एंट्रीज तुम्हाला इथे विचारण्यात आले होते. 10च्या 10 एंट्रीजला पर एंट्री 1 मार्क इथं देण्यात आलेलं. जसं की तुम्ही चेक करू शकता, हे सन्ड्री ॲसेट्स ट्रान्सफर टू रिलायझेशन अकाउंट असू दे, सन्ड्री लॅबिलिटीज ट्रान्सफर असू दे, रिझर्व्ह फंड असू दे, कोणतीही जर्नल एंट्री असू दे 1 मार्क. सर आता एखादी एक एंट्री करत असताना एक्झाममध्ये आम्ही एखादी एक एंट्री करत असताना सपोज अमाऊंट जर चुकली, सपोज इथं तुम्ही 1800 लिहायच्या ऐवजी काय तर 2424 असं लिहून ठेवला, तर मग क्लिअर कट तुमचे 1 मार्क इथं कट होतील. क्लिअर कट तुमचे 1 मार्क कट होतील. त्याच्यामध्ये काही दया क्षमा शांती नाही. आता काही केसेसमध्ये टीचर्स काय करणार, तिथं अर्ध मार्क कट करणार. बट अर्ध मार्क जर कट केलं तर 9.5 मार्क होणार आणि मग 9.5चे ते किती होणार, लगेच 10 होणार. त्यामुळे अर्ध मार्क कट करून काय फायदा राहणार नाही. त्यामुळे टीचर काय करेल, तुमचे 1 मार्क इथं कट करून टाकेल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बिल ऑफ एक्सचेंज. बिल ऑफ एक्सचेंजमध्ये बरं झालं गेल्या वर्षी हा प्रॉब्लेम आला होता. म्हणजे असे प्रॉब्लेम्स बिल ऑफ एक्सचेंजमध्ये मॅक्सिमम येतात. वन ड्रॉवीचं प्रॉब्लेम, त्याच्यामध्ये लेजर अकाउंट. आता लेजर अकाउंट आल्यानंतर मी दरवेळेस स्टुडंटला सांगत असतो की 7 मार्काला जर्नल एंट्रीज येते आणि 3 मार्काला लेजर अकाउंट येतात. सेम तसंच झालेलं आहे. आता स्कीम ऑफ मार्किंग बघा, 7 मार्काला जर जर्नल एंट्री झाले तर कोणते एंट्रीज येतात. आता ह्या गणितामध्ये ह्या प्रकारचा जो गणित एक्झामला आला होता, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला डिस्काउंटेड बिलची स्टोरी आली होती, राईट. बिल डिस्काउंटेड विथ बँकची. तर जेव्हा ड्रॉवर बिल बँकेला डिस्काउंटसोबतसाठी पाठवते तर त्यावेळेस एंट्री काय होते, कॅशबँक अकाउंट ईआर, डिस्काउंट अकाउंट ईआर टू बिल्स रिसिवेबल अकाउंट्स ईआर. ह्याच्यासाठी काय कॅल्क्युलेशन्स महत्त्वाचं आहे. तुम्हाला डिस्काउंट फाइंड आउट करता आलं पाहिजे, राईट. त्यामुळे डिस्काउंट फाइंड आउट करत असताना तुम्हाला कॅल्क्युलेशन्स करावं लागते. त्यामुळे ही जी एंट्री आहे ते तब्बल आहे 2 मार्कासाठी. कॅशबँक अकाउंट ईआर, डिस्काउंट अकाउंट ईआर टू बिल्स रिसिवेबल अकाउंट्स ईआर लिहिलं 2 मार्क तुमचे. सपोज तुम्ही एंट्री व्यवस्थित लिहिला बट डिस्काउंटची अमाऊंट चुकली तर समजून घ्यायचं तुमचा 1 मार्क गेलं. 1 मार्क कुठे गेलं, ही अमाऊंट लिहिण्यामध्ये. आणि दुसरं 1 मार्क जाणार तुमचं इथं अमाऊंट चुकीची लिहिला. त्यामुळं काही केसेसमध्ये इथली टोटल चुकते, राईट. आणि काही केसेसमध्ये इम्पॅक्ट पडते लेजरला. डिस्काउंटच्या ज्यामध्ये लेजरला इम्पॅक्ट पडत नाही, बट एन्डॉर्समेंटच्या केसेसमध्ये वगैरे लेजरला इम्पॅक्ट पडते. त्यामुळे मेक शुअर करा की तुम्ही जर्नल एंट्री करत असताना अमाऊंटची टोटल चुकू देणार नाही, राईट. त्यामुळं ह्या एंट्रीला 2 मार्क दिलेले आहेत. त्याच्यानंतर आता जेवढी एंट्रीज होईल, ओल्ड बिल कॅन्सलची असू दे, इंटरेस्टची असू दे, पार्ट पेमेंटची असू दे किंवा न्यू बिल ॲक्सेप्टन्सची असू दे, तर आता प्रत्येक एंट्रीला किती मार्क आहेत, 1 मार्क आहेत. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्हाला तयार करायला सांगितलं होतं जर्नल एंट्रीज तुम्हाला प्रिपेअर करायचे होते इन द बुक्स ऑफ संध्या. आणि संध्याच्या पुस्तकात तुम्हाला विद्याचं अकाउंट तयार करायचं होतं. संध्याच्या पुस्तकात विद्याचं अकाउंट म्हणजे जे DA2 अकॅडमीचे स्टुडंट्स आहेत त्यांना क्लिअर कट माहिती आहे की याच्यामध्ये आपल्याला 1A तयार करायला सांगितलं होतं, ऑल राईट. तर आता हे तयार करत असताना लेजर अकाउंटमध्ये बघा DR साईडला 3 बॅलन्स दिलेले आहेत. हे बघा बॅलन्स BD दिलेलं आहे. तर परचेस सेल्स ज्यावेळेस नसतं त्यावेळेस तुम्हाला बॅलन्स BD लिहावं लागते, हे ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे, राईट. तर बॅलन्स BDला अर्धा मार्क, ह्या लेजरच्या पोस्टिंगला अर्धा मार्क. DR साईडला 3 पोस्टिंग झाले, CR साईडला 3 पोस्टिंग झाले, दीड टोटल झाले 3 मार्क, राईट. आणि एकूण जर्नल एंट्रीज किती होणार चेक करा. टोटल जर्नल एंट्रीज आहेत 6 जर्नल एंट्रीजपैकी जे दुसरी एंट्री आहे ते 2 मार्कासाठी आणि बाकीचे जे एंट्रीज आहेत ते आहेत 1 मार्कासाठी. म्हणजे किती झाले बघा, 1 2 3 4 5 5 आणि 2 किती झाले 7 मार्क जर्नल एंट्रीसाठी झाले. आणि 3 मार्क आहेत लेजर अकाउंटसाठी जे की तुम्हाला सिस्टमॅटिक तयार केलेलं आहे. सपोज आता कॅल्क्युलेशन्स करत असताना तुमची इथली टोटल मिस्टेक झाली, काही तर चुकलं तर 1 मार्क तुमचे कट करण्यात येते. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं अर्ध मार्क कट करून काय बेनिफिट नसते, कारण ते अर्ध्याचे 1 कन्व्हर्टेड होतात. त्यामुळे मोस्ट ऑफ केसेसमध्ये टीचर्स काय करतात 1 मार्क
कट करत असतात. तर बिल ऑफ एक्सचेंजचं स्कीम ऑफ मार्किंग ह्या अशा पद्धतीने होते. ओके, तुम्हाला सांगायचं आहे की नेक्स्ट ह्याच्यानंतर मी कोणतं पेपर चं सिक्रेट तुमच्यासमोर रिव्हील करू. स्कीम ऑफ मार्किंग, इकॉनॉमिक्स असेल, SP असेल, OCM असेल, मॅथमॅटिक्स असेल, इंग्लिश असेल, तर तुम्हाला त्या पर्टिक्युलर सब्जेक्टचं नाव कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायचं आहे. ऑल राईट. हां, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इश्यू ऑफ शेअर्स. राईट, आता इश्यू ऑफ शेअर्समध्ये मोस्ट ऑफ गणितामध्ये समटाईम्स तुम्हाला बॅलन्स शीट तयार करा म्हणते. राईट, रिइश्यू ऑफ फॉरफिटेड शेअर्स जर प्रॉब्लेम आलं नाही तर मग तुम्हाला बॅलन्स शीट तयार करा म्हणून सांगते. जर रिइश्यू ऑफ फॉरफिचर शेअर्सचं गणित आलं तर ते गणित थोडंसं कम्पॅरेटिव्ह अदर गणित थोडंसं अवघड असते. त्यामुळं तुमच्याकडून एक्सपेक्टेड असेल की तुम्ही बॅलन्स शीटचं थोडंसं प्रॅक्टिस करताल. इश्यू ऑफ शेअर्सची मी माझ्या क्लासमध्ये जेवढेही प्रॉब्लेम सांगितले त्या प्रत्येक प्रॉब्लेममध्ये बॅलन्स शीट तयार करत असतो. आता ह्या गणितामध्ये साधं सिम्पल गणित होतं. शेअर फॉरफिट झाले होते, फॉरफिट झालेले शेअर्स तेवढीच, बाकी दुसरं काही झालेलं नाही आहे. तर सिम्पल गणित आलं होतं. राईट, प्रत्येक वर्षी एवढं सिम्पल गणित येईल असं तुम्ही एक्सपेक्टेड धरू शकत नाही. दरवर्षी चेंज गणित येतात. राईट, इश्यू ऑफ शेअर्स तुम्हाला 8 मार्काला आहे. जर बॅलन्स शीट आला ह्याच्यामध्ये तर बॅलन्स शीटला 1.5 मार्क आणि 6.5 मार्काला अराऊंड जनरल एंट्रीज येतात. राईट, तर आता हे बघा, पहिली एंट्री तर मी इथं शो केलं नाही कारण सोपी आहे. बँक अकाउंट, DR2 इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट शेअर सोपी आहे. दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 7वी प्रत्येक एंट्रीला जर बघताल तर इथं तुम्हाला 1-1 मार्क इथं दिसत असेल. राईट, त्यानंतर इकडे सुद्धा चेक करा. 8वी एंट्रीला तुम्हाला 1 मार्क दिला आणि टोटल इथं सांगितलं आहे ॲज शोन इन जर्नल 8 एंट्रीज इच 1 मार्क. राईट, त्याच्यानंतर तुम्हाला कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टमचं जे एक प्रॉब्लेम आहे, सॉरी एक चॅप्टर आहे, थेरी चॅप्टर आहे, तर त्या चॅप्टरचे जे टिपालिया वगैरे दिलेलं आहे ते तुम्हाला लिहायचे असतात. 8 मार्काला आहे. मी तुम्हाला सरळ सांगेन, इन केस जर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स स्कोर करायचे असतील तर 101% तुम्ही गो फॉर इट इश्यू ऑफ शेअर्स, कारण थेरीमध्ये तुम्हाला 8 पैकी 8 मार्क पडत नाही, चान्सेस कमी असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे जे प्रॉब्लेम आहे ते डेथ ऑफ पार्टनरचं प्रॉब्लेम आहे. राईट, डेथ ऑफ पार्टनरचं जे प्रॉब्लेम आहे ते 8 मार्कासाठी आहे. डेथ ऑफ पार्टनरचा एक्झॅक्ट प्रॉब्लेम किती मार्कासाठी आहे? 8 मार्कासाठी आहे. तर आता हे 8 मार्कासाठी तुम्हाला काय काय प्रिपेअर करावं लागते, काय काय नाही चेक करा. मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. सर्वात पहिले तुम्हाला डेथ ऑफ पार्टनरमध्ये 2 प्रकारचे प्रॉब्लेम्स येतात. एक असते डेथ ऑफ पार्टनरमध्ये प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीटवाला फुल फ्लेज तुम्हाला फॉर्मॅट ड्रॉ करावं लागतात. आणि सेकंड मेथड ऑफ प्रॉब्लेम आहे डेथ ऑफ पार्टनरमध्ये, ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त डिसिट्स पार्टनरचं कॅपिटल अकाउंट तयार करायचं असते आणि वर्किंग नोटमध्ये कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल अँड कॅल्क्युलेशन ऑफ सस्पेन्स अकाउंटचं प्रॉफिट तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असते. मग अशा सिच्युएशनमध्ये ह्या गणितामध्ये जर चेक कराल तर इथं फक्त डिसिट्स पार्टनर म्हणजे ममताचं कॅपिटल अकाउंट तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे आणि वर्किंग नोट ऑफ गुडविल आणि सस्पेन्स अकाउंट्स दिलेले आहेत, त्याला 2-2 मार्क आहेत. तर त्या 2-2 मार्कासाठी बोर्ड्स तुमच्याकडून काय काय एक्सपेक्टेड करते चेक करा. सर्वात पहिला डिसिट्स पार्टनरचं जे कॅपिटल अकाउंटची DR बाजू येते तिथे जास्त येतं, म्हणजे बॅलन्स BD येते, जनरल रिझर्व येते, त्याच्यामध्ये रिव्हॅल्युएशनचं प्रॉफिट, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, गुडविल आणि प्रॉफिट लॉसचं सस्पेन्स अकाउंट येते. तर या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला अर्धा मार्क आहे. टोटल DR साईडला किती मार्क झाले? 3. आणि CR साईडला जर चेक करताल तर इथं ड्रॉविंग्स येईल आणि एक्झिक्युटर लोन येईल, तर याच्यासाठी तुम्हाला अर्धा मार्क टोटल झाले 1, म्हणजे टोटल किती मार्क झाले? 4. आता सपोज एखादा एक स्टुडंटनं इंटरेस्ट ऑन कॅपिटल चूक केलं, राईट, तर 1 मार्क कटणार. इंटरेस्ट ऑन कॅपिटल चूक केलं तर 1 मार्क कटणार, कारण मी तुम्हाला सांगितलं अर्धा मार्क कट करून काय फायदा आहे का? नाही. बट इंटरेस्ट ऑन कॅपिटल सोबत गुडविल पण त्यानं जर चुकला तर मग तरीसुद्धा 1च मार्क कटणार, कारण अर्ध मार्क कटून किती होणार? 1 होणार. राईट, तुम्हाला जे मिस्टेक्स आहेत, तुम्ही जर समसंख्यामध्ये मिस्टेक केलं तर बेनिफिटमध्ये राहता, बट तुम्ही जर विषम संख्यामध्ये जर मिस्टेक्स केलात तर तुम्हाला अवघड आहे. मी तुम्हाला शक्यतो सांगतो तुम्ही डेथ ऑफ पार्टनरमध्ये कॅल्क्युलेशन मिस्टेक होऊ देऊ नका. सपोज तुम्ही सगळं बरोबर केलं, फक्त इथं 15,000 लिहिलं नाहीत तर त्याने 1 मार्क कट करते. सगळं बरोबर लिहिलं, 16,200च्या ऐवजी 16,300 लिहिलं तरीसुद्धा त्यांना 1 मार्क कट करते. त्यामुळे मिस्टेक्स होऊन जायचे. त्याच्यानंतर इथं जर तुम्ही चेक करता गुडविल अकाउंट्स दिलेला आहे, कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल, आणि कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल दिल्यानंतर चेक करा मोस्ट ऑफ स्टुडंटचे चुका कुठं होतात. ते काय करतात, डेथ ऑफ पार्टनरमध्ये डायरेक्ट गुडविल अकाउंटचे जे ॲव्हरेज प्रॉफिट आहे ते कॅल्क्युलेट करत असताना डायरेक्ट ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करत असतात
फॉर्म्युला लिहित नाहीत. जर वर्किंग नोटमध्ये तुम्ही फॉर्म्युला लिहिला नाही, कारण इथं वर्किंग नोट्सला मार्क आहेत, वर्किंग नोटला 2 मार्क आहेत तुम्हाला गुडविलच्या, त्यामुळे तुमच्याकडून एक्सपेक्टेड असेल की फॉर्म्युला लिहिताल. चेक करा, इथं ॲव्हरेज प्रॉफिटचं फॉर्म्युला आहे, व्हॅल्युएशन ऑफ गुडविलचं फॉर्म्युला आहे, ममता शेअरचं फॉर्म्युला आहे. बट आता काही टीचर्स काय करतात, ह्या कॉन्फिडन्सला गिनतच नाहीत. नाही, कुठलं कॉन्फिडेन्शियल, माझ्या एवढा भारी कॉन्फिडन्स माणूस कोणी नाही, असं काही टीचर्स म्हणतात. राईट, त्यावेळेस ते काय करतात, इथं टोटल प्रॉफिटचं स्टेप नंबर 1 लिहिलं नाही असं म्हणतात, कारण पुस्तकामध्ये टोटल प्रॉफिट दिलेलं आहे. राईट, मग त्यावेळेस ते 1 मार्क कट करतात. कॉन्फिडन्शियलला सुद्धा लक्ष देत नाहीत. त्यामुळे तुमच्याकडून एक्सपेक्टेड असेल इथे जे 3 स्टेप सांगितलेले आहेत, ह्याच्यामध्ये हे आपल्या मी त्या पद्धतीने सांगलं जर बघायला गेलं तर हे स्टेप नंबर 2 आहे, हे 3 आहे आणि हे स्टेप नंबर 4 आहे. इथं स्टेप नंबर 1 नाही, तर स्टेप नंबर 1 टोटल प्रॉफिटचं तिथं लिहायचं तुम्हाला. टोटल प्रॉफिट इज इक्वल टू प्रॉफिट मायनस लॉस, आणि जे पण येईल ते तिथं लिहून टाकायचं. ऑल राईट, त्याच्यानंतर इथे जर तुम्ही चेक करताल तर सस्पेन्स अकाउंटचं कॅल्क्युलेशन दिलेलं आहे. सस्पेन्स अकाउंटचं बघा किती स्टेप दिलेले आहेत, ॲव्हरेज प्रॉफिट, शेअर ऑफ प्रॉफिट ऑफ ममता, आणि मग डायरेक्ट तिथं आन्सर दिलेला आहे. ह्या पद्धतीने केलं तरी चालेल, किंवा मी जे मेथड सांगितलं होतं तुम्हाला, प्रॉफिट फॉर द इयर, प्रॉफिट फॉर द पीरियड, ममता शेअर इन प्रॉफिट, हे 3 स्टेप्स करायचे. प्रॉफिट फॉर द पीरियड, राईट, प्रॉफिट गिवन, त्यानंतर प्रॉफिट फॉर द पीरियड आणि ममता शेअर इन प्रॉफिट, हे 3 पद्धतीचा तुम्हाला वापर करायचा आहे. डेथ ऑफ पार्टनरला चेक करा, टोटल किती मार्क्स झालेले आहेत तिथं, 4 आणि 2 किती मार्क झाले ते चेक करा. 2 मार्क इकडं आणि 2 मार्क इकडं, असे टोटल इथे झालेले आहेत 8 मार्क. राईट आहे बघा, मार्क्स 2 कॅल्क्युलेशन ऑफ ममता शेअर, आणि इथं मार्क्स 2 गुडविलला सुद्धा 2 मार्क्स इथे देण्यात आलेले आहेत. राईट, आणि वरतं 4 मार्क्स दिलेले आहेत. तर ॲक्च्युअलमध्ये झालं आहे काय की तुम्ही जे स्टुडंट बघतात की तुमच्यापैकी मॅक्सिमम जण वाटतं की सर इथे दिलेलं आहे, सर इकडे लक्ष द्या, सर इकडे तिकडे का ओळखलं, आम्हाला तर दिसलं आहे, तुम्हाला काय दिसणं गेलं आहे. बट आता हे बघा, हे माझं ही उजवा हात आहे. राईट, तसं माझी हाईट खूप जास्त आहे, बट व्हिडिओमध्ये कमी दिसायली, आणि माझा उजवा हात आणि डावा हात असे 2 हात आहेत. राईट, तर हे एवढी मोठी पॅनल आहे, आणि एवढ्या मोठ्या पॅनलला जेव्हा तुम्ही 10 फूट दुरून बघता ते लगेचच्या लगेच दिसते. बट जेव्हा मी असं बॅक साईडला जातो, माझ्या चेहऱ्यावर फक्त हे आता एवढंच दिसायला आहे. मला जर पूर्णचं पूर्ण पाहायचं असेल तर मला थोडंसं कॅमेराच्या जवळ यावं लागते, आणि मी इकडे बघून मला एकंदरीत आयडिया घ्यावं लागते. त्यामुळं मी मोस्ट ऑफ टाईम कधी ह्या साईडनं असं बघायचा प्रयत्न करतो, कधी ह्या साईडनं बघायचा प्रयत्न करतो. डिजिटल बोर्ड कसं आहे, ठीक आहे, ॲक्च्युअलमध्ये चांगलं आहे, बट ह्याच्यावर शिकवणं आणि ह्या क्वालिटीचे व्हिडिओ देणं ह्याच्यासाठी खूप मेहनत लागते. म्हणजे आजूबाजूला खूप स्टफ आहे. एक दिवस जेव्हा मी तुम्हाला नक्की सेटअप टूर करून दाखवेन, त्यावेळेस तुम्ही नक्की आयडिया येऊन जाईल तुम्हाला. राईट, आणि मी जर ऑलरेडी हे व्हिडिओ सेटअपचं टाकला असेल तर तुम्ही यूट्यूबवर सर्च करा DA2 अकॅडमी सेटअप टूर, त्यावेळेस तुम्हाला दिसून जाईल. डन. नेक्स्ट आहे ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये फक्त आणि फक्त फॉर्म्युलाज दिलेले आहेत. फॉर्म्युला तुम्हाला पाठ करायचे असतात. खूप सारे स्टुडंट ह्या चॅप्टरला इग्नोर करतात कारण डेथ ऑफ पार्टनरला ऑर असल्यामुळं. बट मी तुम्हाला सांगतो की एखादे 2 ते 3 का प्रॉब्लेम होत नाही, ह्याचे प्रॅक्टिस करायचे आहेत. ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंटचे 5 प्रॉब्लेम तरी प्रॅक्टिस करायचे आहेत, जेणेकरून काय होईल, तुम्हाला थोडंसं कॉन्फिडन्स वाढेल. पहिला पॉईंट. सेकंड पॉईंट, तुम्हाला जे फॉर्म्युलाज पाठ होतील. तिसरा, ऑब्जेक्टिव्ह होईल. राईट. नेक्स्ट, आता हे 8 मार्काला बघा. आता 8 मार्कासाठी करंट रेशो तुम्हाला 2 मार्कासाठी दिलेला आहे. करंट रेशो फाइंड आउट करण्यासाठी करंट ॲसेट, करंट लायबिलिटीज हे 2 फाइंड आउट करावं लागतात. त्यामुळे इकडे 2 मार्कासाठी टोटल 4 मार्कासाठी देण्यात आलेलं आहे. राईट. त्याच्यानंतर ग्रॉस प्रॉफिट रेशो, नेट प्रॉफिट रेशो तुम्हाला दिलेले आहेत. आता याच्यामध्ये सांगायचं सर्वात प्लस पॉईंट म्हणजे हे जे तुम्ही इथं बघायलात ना, हे ग्रॉस प्रॉफिट रेशो इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट इंटू 100 डिवायडेड बाय नेट सेल्स, किंवा ग्रॉस प्रॉफिट अपॉन नेट सेल्स डिवायडेड बाय 100. हे तुम्हाला एक्झाममध्ये ऑब्जेक्टिव्हमध्ये येतात. त्यामुळं तुम्हाला तुमच्याकडून एक्सपेक्टेड असेल की थोडंसं पाठ करावं लागेल. हे सुद्धा नेट प्रॉफिट रेशो, नेट प्रॉफिट इज डिवायडेड बाय नेट सेल्स इंटू 100. आणि हे जे सगळे इथे तुम्ही पाहिलात, ह्याच्यापैकी एक ना एक तुम्हाला ऑब्जेक्टिव्हमध्ये येते. तुम्ही कितीही काही म्हणा, ऑब्जेक्टिव्हमध्ये एक ना एक येणारच आहे. त्यामुळे तुमच्याकडून एक्सपेक्टेड असेल की थोडंसे फॉर्म्युला वगैरे व्यवस्थित पाठ करतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे वन सेकंड, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. राईट. आता नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न जो आहे
तो टोटल 12 मार्कासाठी आहे, राईट. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न 12 मार्कासाठी आहे. तर 12पैकी ओव्हरऑल जे 5.5 मार्क तुम्हाला देण्यात आलेले आहेत, 12पैकी 5.5 मार्क आहेत ते. त्याच्यानंतर जसं की तुम्ही पाहू शकता हे इमेजचा प्रॉब्लेम आहे, त्या पेपरवर थोडंसं प्रिंट व्यवस्थित झालं नव्हतं, तरीसुद्धा मी ॲडजस्ट करायचा प्रयत्न केलेला आहे. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न हे 12 मार्कासाठी आहे तुम्हाला. तर 12पैकी जसं तुम्ही पाहू शकता 12पैकी एक सेकंड हा, 12पैकी 5.5 मार्क, 3 मार्क एक्सपेंडिचर साईडला आणि 2.5 मार्क दिलेले आहेत इन्कम साईडला. 5.5 मार्क आहेत इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटसाठी. आता याच्यामध्ये जेवढंही तुम्ही लिहिताल, जर 1 मिस्टेक झाली तर 1 मार्क, 2 मिस्टेक झाली 1 मार्क, 3 मिस्टेक झाली तर 2 मार्क कट, 4 मिस्टेक झाली तरी 2 मार्क कट. आय होप मी जे सांगायला ते तुम्हाला कळत असेल. मिस्टेक जर झाले 2, 4, 6 मिस्टेक झाले तर मार्क तेवढेच कटणार, बट विषम मिस्टेक झाले तर तुमचं नुकसान आहे, राईट. तर 5.5 मार्क आहेत एक्सपेंडिचर्स इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला आणि 6.5 मार्क आहेत बॅलन्स शीटला. बॅलन्स शीटमध्ये जर तुम्ही पाहत असाल तर हे जे कॅपिटलची टोटल इथे लिहायला तुम्ही कॅपिटल फंड ह्याच्यासाठी टोटल तुम्हाला 1.5 मार्क देण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर सस्पेन्स अकाउंट म्हणालो मी, इन्कम साईडला सबस्क्रिप्शन लिहिता ते इथे कॅच झालं नाही, बट ह्याच्यासाठी सुद्धा 1.5 मार्क आहेत. सबस्क्रिप्शन आणि कॅपिटल फंडची आउटर अमाऊंट लिहिता त्याच्यासाठी 1.5 मार्क आहेत. डेफिशिएट किंवा सरप्लस जे लिहिता त्याच्यासाठी तुम्हाला इथं 1 मार्क देण्यात आलेला आहे, राईट. त्यामुळे मिस्टेक्स करायचं नाही, जितकं व्यवस्थित लिहिता येईल तेवढं व्यवस्थित लिहायचं आहे. इन्कम अँड एक्सपेंडिचर 5.5, बॅलन्स शीटला 6.5, ओव्हरऑल 12 मार्क लाईफ सेट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पार्टनरशिप फायनल अकाउंट्स. पार्टनरशिप फायनल अकाउंट्समध्ये आपण 3 फॉर्मॅट टोटल तयार करतात: ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट, राईट. ट्रेडिंग, प्रॉफिट लॉस, बॅलन्स शीट टोटल 12 मार्क. मी जेव्हा 12वीला होतो त्यावेळेस हे चॅप्टर 20 मार्काला होता. मी ज्यावेळेस क्लासेस स्टार्ट केलं त्यावेळेस हे 15 मार्काला झालं आणि आता क्लासेस स्टार्टच्या 7-8 वर्षानंतर हे 12 मार्काला आलेलं आहे. काही दिवसानंतर असं होईल की 5 मार्काला येऊन जाईल, चॅप्टरची पूर्ण इज्जत जाईल. खरं सांगायला बोर्डाला रिक्वेस्ट करायला, ह्या चॅप्टरची रिस्पेक्ट खूप आहे. ह्याला 12 मार्क डिझर्व करत नाही, ह्याला मिनिमम 15 तरी मार्क असायला पाहिजे, राईट. कारण मोस्ट ऑफ केसेसमध्ये जिथं ऑफलाईन क्लासेस चालतात तिथं हा चॅप्टर 1.5-2 महिना शिकवतो. मी सुद्धा माझ्या ऑफलाईन सेंटरला चॅप्टर तब्बल 1.5 महिना शिकवतो. 1.5 महिन्यामध्ये रोज पहिले 15-20 दिवस तर थेरी शिकवण्यात जातात. मग ज्यावेळेस प्रॉब्लेम स्टार्ट होतात, एक प्रॉब्लेम पूर्ण फॉर्मॅट ड्रॉ करून सगळे एक्सप्लेन वगैरे करायला 1 तास 1.5 तास लागतात, राईट. तर असे 30 ते 40 प्रॉब्लेम 1.5 महिन्यामध्ये होतात. तर तेवढं टाईम लागणारच आहे आणि मुलं एवढं मेहनत करायला, तर मला असं वाटतं की 12 मार्क नाही 15 मार्क तरी असायला पाहिजे, ओके. बाकी बोर्डाच्या मर्जीवर. ट्रेडिंग अकाउंटला टोटल चेक करा, 3.5 मार्क आहेत. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला टोटल 4 मार्क आणि बॅलन्स शीटला टोटल 4.5. तर असे टोटल 12 मार्क्स झाले आहेत. आता ट्रेडिंग अकाउंटमध्ये जर तुम्ही चेक कराल तर ट्रेडिंग अकाउंटच्या DRला आणि ट्रेडिंग अकाउंटच्या CRला मोस्ट ऑफ केसमध्ये ट्रेडिंग अकाउंटमध्ये 7 ते 8 बॅलन्सेस येतात, त्यापेक्षा जास्त नाहीत, राईट. तर तुम्ही जर चेक करताल तर अर्धा मार्क सगळ्याला देण्यात आलेला आहे तिथं. आणि टोटल ट्रेडिंग अकाउंटला इथं टोटल किती मार्क झाले? 3.5 मार्क्स झाले आहेत. म्हणजे मिनिमम 7 पोस्टिंग ट्रेडिंग अकाउंट्समध्ये येतात. किती पोस्टिंग? 7 पोस्टिंग्स येतात. ते वेजेस असू दे, ओपनिंग स्टॉक असू दे, सेल्स असू दे. 7 पैकी परचेस, सेल्स, ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक 4 तर झालेच. आता ते सोडून दुसरे कोणते तरी 3 येतील. कोणते आले? वेजेस आलं, गुड्स डिस्ट्रॉय बाय फायर आलं आणि एक तर आहे प्रॉफिट अँड लॉस, ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस, राईट. म्हणजे 2-3च पोस्टिंगकडे लक्ष द्यायचं, जास्त काही नाही, राईट. त्याच्यानंतर आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला टोटल 4 मार्क आहेत. 4 पैकी जर तुम्ही बघताल तर सगळ्या पोस्टिंग्सला अर्धा मार्क आहेत. फक्त हे बॅड डेट्सची जे दिलेलं आहे त्याला तुम्हाला 1 मार्क दिलेला आहे. म्हणजे बॅड डेट्स ॲड ओल्ड बॅड डेट्स प्लस ॲड न्यू बॅड डेट्स ॲड, त्याच्यामधून मायनस ॲड करायचं RDD आणि RDDमधून ओल्ड RDD मायनस करायचं. ही जे सगळी कॅल्क्युलेशन्स येते ह्याच्यासाठी तुम्हाला इथे 1 मार्क देण्यात आला आहे. त्याच्यानंतर तुम्ही बॅलन्स शीटमध्ये येतं तर बॅलन्स शीटमध्ये मोस्ट ऑफ केसेसमध्ये प्रत्येक पार्टनरचं जे कॅपिटल वगैरे आहे, इथे जर काही मिस्टेक्स केलात तर 1 मार्क कट, इथे जर मिस्टेक्स केलात तर तुमचे 1 मार्क कट. म्हणजे ओव्हरऑल एक जर मिस्टेक झाली तर 1 मार्क कट, 2 मिस्टेक झाली तरी 1च मार्क कट होणार आहे. बट काही केसेसमध्ये तसं होत नाही. काही केसेसमध्ये जर एक मेजर मिस्टेक केला तरी सुद्धा 2 ते 3 मार्क कट होतात. आता उदाहरणार्थ कसं,
काही काही मुलींना असं वाटत असेल की सर सपोज ग्रॉस प्रॉफिट वगैरे कॅल्क्युलेट करत असताना नेट प्रॉफिट ग्रॉस प्रॉफिट ट्रेडिंग अकाउंट वगैरे क्लोज करत असताना माझं जर समजा ग्रॉस प्रॉफिट चुकलं, समजा त्या मुलीचं जर ग्रॉस प्रॉफिट चुकलं तर एक चूक झाली तर तुम्ही 1 मार्क कट मानायलात, राईट. एक चूक जर झाली तर तुम्ही 1 मार्क कट मानायलात. मग ग्रॉस प्रॉफिट जर माझं चुकलं तर सर 12 पैकी मला 1 मार्क कट 11 मार्क मिळणार का? वा वा दीदी वा. वाह दीदी वाह दीदी नहीं नहीं दीदी वाह दीदी मतलब what is this? दीदी दीदी असं कसं चालेल? जर ग्रॉस प्रॉफिट जर तुमचं चुकलं तर ग्रॉस प्रॉफिट चुकलं म्हणजे काय चुकेल? नेट प्रॉफिट चुकेल, नेट लॉस चुकेल, आणि नेट लॉस नेट प्रॉफिट चुकलं म्हणजे काय चुकेल? बॅलन्स शीट चुकेल. त्यामुळं पूर्णच खड्ड्यात जाऊ शकते. त्यामुळे तुमच्याकडून एक्सपेक्टेड असेल असं समजू नका की एक चूक झाली म्हणजे अर्धा 1 मार्क कट. काही काही चूक दुसऱ्या ह्याच्यावर डिपेंड असतात. म्हणजे ही जर चूक झाली तर समोरचंही चुकणार आहे. शर्टाची गुंडी असल्यासारखं आहे, एखादी वरची जर गुंडी चूक लागली तर खालची चूक लागत जातात, तसं असते. त्यामुळे मिस्टेक्स होऊ द्यायचं नाही. तर आय होप तुम्हाला बऱ्यापैकी क्लिअर झाला असेल, सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. आणखी माझ्या चॅनलवर ह्याच्याशी रिलेटेड भरपूर सारे व्हिडिओज येणार आहेत. तुम्ही रेग्युलर बेसिसवर पाहायचं आहे, रेग्युलर बेसिसवर सगळ्या गोष्टी क्लिअर करून घ्यायच्या आहेत आणि मग जे पण काय डाऊट असतील ते विचारायचं आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चन्स 2023चे 24-25चे एकाच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ चॅनलवर अवेलेबल झाला असेल, चेक करा. इम्पॉर्टंट क्वेश्चन्स ऑफ इकॉनॉमिक्स बाय DA2 अकॅडमी, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स ऑफ अकाउंट्स, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स ऑफ OCM बाय DA2 अकॅडमी लावायला विसरायचं नाही. सो दॅट्स इट. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं यूट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. टाटा बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड.